काल एक क्लायंटचा कॉल आला. आवाजात टेन्शन जाणवत होतं. तो म्हणाला, राहुल सर, 6 महिन्याहून अधिक काळ झालाय मी दुबईला शिफ्ट झालो, पण इंडियामध्ये सेव्हिंग अकाउंट अजून ऍक्टिव्ह आहे. काही प्रॉब्लेम होईल का? मी थोडा पॉज घेतला आणि म्हटलं, होऊ शकतो. नमस्कार, मी राहुल क्षीरसागर, योग्य सल्ला देणारा तुमचा खरा मित्र. बघा, हे खूप लोकांना माहिती नसतं. तुम्ही एनआरआय झाला की नॉर्मल सेव्हिंग अकाउंट तसाच ठेवायचा नसतो. तो कन्व्हर्ट करावा लागतो एनआरई किंवा एनआरओ अकाउंट. एनआरई अकाउंट फॉरेन मध्ये कमवलेला पैसा इंडियामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी आणि एनआरओ अकाउंट इंडियामधील इन्कम डिपॉझिट करण्यासाठी, जसे रेंट, डिव्हिडंड, एफडी इंटरेस्ट वगैरे. सिंपल एक्झाम्पल घेतो. समजा तुमची 10 लाख रुपयाची एफडी आहे. त्यावर 7% इंटरेस्ट मिळतो. वर्षाला इंटरेस्ट झाला 70,000. पण आपण अकाउंट स्टेटस चेंज केला नाही तर कंप्लायन्स इश्यू येऊ शकतो. पेनल्टी, नोटीस, कधी कधी अकाउंट फ्रीज होऊ शकतो. एक छोटी प्रोसेस वेळेवर केली तर मोठा प्रॉब्लेम करतो. तर तुमच्या घरात कोणी एनआरआय आहे का आणि त्याचं सेव्हिंग अकाउंट अजून चालू आहे का? तर आजच हा व्हिडिओ त्यांना फॉरवर्ड करा. अधिक माहितीसाठी खाली व्हॉट्सअप नंबरवर हाय लिहून पाठवा. मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेन. धन्यवाद.